नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपला तिथे एक कोर्स आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर. त्यातील हा लेसन नंबर 6 आहे व्हॉइसेस रिलेटेडचा, म्हणजे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस इंग्लिश ग्रामर मधील. त्यामध्ये आपण आज बघणार आहोत लेसन नंबर 6 ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता इथे आपण कंटिन्युअस टेन्स जो आहे म्हणजे चालू वर्तमान काळ यात एखादं वाक्य असेल तर त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय चेंजेस करायचे आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. बघा, त्या अगोदर आपल्याला व्हॉट इज टू कव्हर इन दिस सेशन, या सेशन मध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Positive or affirmative sentences, negative sentences, positive interrogative sentences, negative interrogative sentences, WH type positive interrogative sentences आणि नंबर 6 WH type negative interrogative sentences, म्हणजे जेवढे काही या प्रकारचे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असतील त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कशा पद्धतीनं करायचंय ते आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्हचे दोन प्रकार, एक म्हणजे पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह सकारात्मक वाक्य आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य. तर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघा सुरुवातीला. आता इथे मी जो टेबल दिलाय बघा, सुरुवातीला एका पहिल्या कॉलम मध्ये जे आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, म्हणजे एखादं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कसं असतं, ते कुठल्या पद्धतीनं फ्रेम केलं जातं. त्यानंतर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना कुठल्या पद्धतीनं आपल्याला त्याला फ्रेम करायचं आहे, त्यात कसे चेंजेस करायचे ऍक्टिव्ह मधनं पॅसिव्ह करताना ते बघायचं आहे. तर सुरुवातीला असतो सब्जेक्ट. त्यानंतर काय आहे बघा, एम इज आर. जसा सब्जेक्ट असेल त्यानुसार आपल्याला एम इज आर इथं घ्यायचंय. एम आय नंतर येतं, इज आहे हे जे ही शी इट असेल, प्रॉपर नाउन असेल, सिंग्युलर नाउन. आर हे असेल, दे असेल, वी असेल, यू असेल किंवा प्लुरल एखादं नाउन असेल त्यानंतर येतं. त्यानंतर बघा V1 प्लस आय एन जी, म्हणजेच आपण ज्याला V4 असं म्हणतो, आणि त्यानंतर आहे ऑब्जेक्ट. आता यामध्ये आपल्याला चेंज करताना काय करायचं आहे बघा, की न्यू सब्जेक्ट इकडे घ्यायचा. आता न्यू सब्जेक्ट कुठला, हा जो ऑब्जेक्ट इथं दिसतोय याचा करायचा आहे न्यू सब्जेक्ट. ह्या न्यू सब्जेक्ट नुसार एम इज आर यूज करायचंय. जसा तुमचा सब्जेक्ट तसं तुमचं वर्ब, हेल्पिंग वर्ब असणार आहे. त्यानंतर कंपल्सरी इथे बिईंग घ्यायचं आहे आणि हे V1 प्लस आय एन जी घेतलंय, त्यातलं V1 जे आहे त्याचं इकडे करायचंय बघा V3. तुम्ही म्हणाल सर बिईंग कुठनं आणलं, तर हे जे आय एन जी फॉर्म दिसतोय ना V1 प्लस आय एन जी, तर कंटिन्युअस आपल्याला ऍक्शन दाखवायची म्हणून इथे आपण बिईंग घेतो. आणि त्यानंतर आहे V3, नंतर बाय आणि न्यू ऑब्जेक्ट. हा न्यू ऑब्जेक्ट कुठला, हा जो इथला सब्जेक्ट दिसतोय त्याचा आपण पॅसिव्ह करताना न्यू ऑब्जेक्ट तयार करतो. आता बघूया आपण एक्झाम्पल्स. द टेलर इज अल्टरिंग द ड्रेसेस. द टेलर झाला सब्जेक्ट, इज झालं हेल्पिंग वर्ब. द टेलर इज सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं, अल्टरला आय एन जी लावलं, अल्टरिंग झालं आणि द ड्रेसेस झालं ऑब्जेक्ट. द टेलर सब्जेक्ट, इज घेतलं हेल्पिंग वर्ब, V1 प्लस आय एन जी म्हणजे अल्टरिंग आणि ऑब्जेक्ट आहे द ड्रेसेस. आता बघा चेंज करताना, आता हा द ड्रेसेस जे आहे ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट केलं, द ड्रेसेस म्हणजे हे प्लुरल झालं म्हणून इथे आर घेतलं, बरोबर. त्यानंतर बिईंग कंपल्सरी घ्यायचंय. अल्टर जे आहे ALTR, अल्टरचं V3 होतं अल्टर्ड. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि जो सब्जेक्ट आहे द टेलर, इथं घ्यायचंय बाय द टेलर. त्यानंतर सेकंड बघा, द सायंटिस्ट इज एनालायझिंग द एक्सपेरिमेंट. आता इथे बघा द सायंटिस्ट झालं सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, एनालायझिंग V1 प्लस आय एन जी आणि द एक्सपेरिमेंट झालं काय, तर ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट करायचा आहे. द एक्सपेरिमेंट इज सिंग्युलर आहे, बिईंग एनालाइज्ड बाय द सायंटिस्ट. थर्ड बघा, शी इज ऍक्टिव्हेटिंग द कोड्स. शी झालं सब्जेक्ट, इज झालं हेल्पिंग वर्ब, ऍक्टिव्हेटिंग झालं V1 प्लस आय एन जी, द कोड्स झालं काय, तर ऑब्जेक्ट. आता याचा चेंज करताना द कोड्स इकडे सब्जेक्ट घ्यायचंय
तर कोर्स प्लुरल आहे म्हणून आर घ्यायचंय, बिईंग घ्यायचंय आणि ऍक्टिव्हेटचं करायचंय ऍक्टिव्हेटेड बाय. इकडचं शीचं होतं हर. म्हणजे सेंटेन्स कसं होतं पॅसिव्ह मध्ये, द कोड्स आर बिईंग ऍक्टिव्हेटेड बाय हर. त्यानंतर बघा, दे आर अटॅचिंग द फाइल्स. दे झाला सब्जेक्ट, आर हेल्पिंग वर्ब, अटॅचिंग V1 प्लस ING द फाइल्स ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टला घ्या इकडे सब्जेक्ट द फाइल्स, प्लुरल आहे म्हणून आर, बिईंग घ्यायचे कंपल्सरी, अटॅचचं V3 अटॅच्ड, बाय द्यायचं होतं देम. नंबर 5, ही इज हँडलिंग द प्रॉडक्ट. यामध्ये ही झाला सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, हँडलिंग V1 प्लस ING द प्रॉडक्ट ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचं करायचं सब्जेक्ट. प्रॉडक्ट सिंग्युलर म्हणून इज, बिंग, हँडलचं हँडल्ड बाय, हिचं हिम. द प्रॉडक्ट इज बिंग हँडल्ड बाय हिम. नेक्स्ट बघा, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता इथे परत टेबल दिलाय. ही जी साईड आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, ही जी साईड आहे पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता इथे सब्जेक्ट ॲमिजार प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता काय केलंय, फक्त हे जे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे या ॲमिजार नंतर इथे नॉट टाकलंय, बाकी ऍज इट इज. या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट, ॲमिजार जे काय सूट होत असेल, ऍग्री होत असेल सब्जेक्टला ते घ्यायचंय, नॉट कंपल्सरी घ्यायचं इथे, बिईंग घ्यायचंय, या V1 चं V3 करायचंय, बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचा इकडे गेल्यानंतर न्यू ऑब्जेक्ट करायचा आहे. आता एक्झाम्पल बघा, ही इज नॉट बिट्रेइंग हर. ही झाला सब्जेक्ट, इज नॉट घेतलं इथं हेल्पिंग वर्ब, इज आलं नंतर नॉट आलं, बिट्रेइंग V1 प्लस ING बिट्रे, ज्याला आपण धोका देणे म्हणतो, बिट्रेइंग झालंय त्याचं ING फॉर्म आणि हर झालं ऑब्जेक्ट. आता हरचं इकडे शी करायचंय, शी इज नॉट बिंग बिट्रेचं बिट्रेड बाय, हिचं होतं हिम. द स्टुडंट्स आर नॉट कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर. इथे द स्टुडंट झालं सब्जेक्ट, आर नॉट हेल्पिंग वर्ब मध्ये जात आहे, कॅल्क्युलेटिंग V1 प्लस ING द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर ऑब्जेक्ट. द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर सिंग्युलर आहे, is not being calculated by the students. She is not answering the questions. She is a subject, is not helping verb, answering V1 plus ING and the questions object. The questions प्लुरल आहे म्हणून आर नॉट बिंग answered by her. तिथं शीचं हर होतं. They are not satisfying the criteria of the recruitment. दे झालं सब्जेक्ट, आर झालं हेल्पिंग वर्ब, सॅटिस्फाईंग V1 प्लस ING द क्रायटेरिया ऑफ द रिक्रुटमेंट. आता हे जे ऑब्जेक्ट आहे, क्रायटेरिया हे प्लुरल आहे, सिंग्युलर आहे क्रायटेरियन, त्यामुळे इथे आर घेतले बघा. द क्रायटेरिया ऑफ द रिक्रुटमेंट आर नॉट बिंग सॅटिस्फाईड विथ सॅटिस्फाईड बाय देम, देचं इकडं देम होतं. त्यानंतर नंबर 5, यू आर नॉट हायलाइटिंग द की पॉइंट्स, याचं होतं बघा, द की पॉइंट्स आर नॉट बिंग हायलाइटेड बाय यू. तर अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स बघितलं. आता आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह मध्ये सेंटेन्सेस जर असतील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा आहे. तर बघा, परत टेबल आहे आणि इथे काय करायचंय बघा, हा जो कॉलम आहे हा दाखवतो ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, सेकंड कॉलम दाखवतोय पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता ऍक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये ॲम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क, शेवटी क्वेश्चन. आता ॲम इज आर हे घ्यायचं सब्जेक्ट नुसार असणार आहे, V1 प्लस ING आहे. आता परत इकडे चेंज करताना ॲम इज आर पैकी जे आहे ते इथे घ्यायचंय. हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा करायचा आहे न्यू सब्जेक्ट, त्यानंतर बिंग घ्यायचंय, V1 चं इकडे करायचंय V3, त्यानंतर बाय आणि ऑब्जेक्ट जो आहे त्याचा करायचा आहे इकडे जे आहे सब्जेक्ट तर केला, ऑब्जेक्टचा इकडे न्यू सब्जेक्ट झाला आणि हा जो सब्जेक्ट आहे याचा इकडे करायचा आहे न्यू ऑब्जेक्ट. सेम चेंजेस आहे, रिपीट होते, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये फिट बसणार आहे की कुठे काय यूज करायचंय आपल्याला. आता इथे एक्झाम्पल्स बघा, आर यू क्लॅरिफाईंग द डाऊट्स. ते बघा इथे अनालिसिस करूया. आर आलं इथे, यू सब्जेक्ट, क्लॅरिफाईंग V1 प्लस ING, द डाऊट झालं ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट इकडे करायचा आहे सब्जेक्ट,
द डाऊट झालं प्लुरल म्हणून घेतलं आर यापैकी, बरोबर. हा झाला न्यू सब्जेक्ट. बिंग कंपल्सरी घ्यायचंय. क्लॅरिफायचं V3 होतं क्लॅरिफाईड. बाय घ्यायचंय. आता इकडे काय आहे, यू आलंय सब्जेक्ट मध्ये आणि इकडे ऑब्जेक्ट मध्ये त्याचं यू होतंय. म्हणजे आर द डाऊट्स बिंग क्लॅरिफाईड बाय यू. नेक्स्ट बघा, इज शी कॅप्चरिंग द पिक्चर्स. इज झालं हेल्पिंग वर्ब, शी झालं सब्जेक्ट, कॅप्चरिंग V1 प्लस ING, द पिक्चर्स ऑब्जेक्ट. द पिक्चर्स प्लुरल आहे, सुरुवातीला इथे आता सब्जेक्ट म्हणून घ्यायचंय. मग आर घ्यायचंय, आर द पिक्चर्स बिंग कॅप्चर्ड बाय, शीचं होतं हर. आर दे कम्पेअरिंग द प्राइस. आर हेल्पिंग वर्ब, ते झालं सब्जेक्ट, कम्पेअरिंगचं V1 प्लस ING आहे आणि द प्राइस झालं ऑब्जेक्ट. आता इथे काय झालंय, प्राइस जे आहे ते सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. इज द प्राइस बिंग कम्पेअर्ड V3 बाय, देच होईल इथे दे. नंबर 4, इज ही कन्सिडरिंग माय प्रॉब्लेम. आता इथे बघा, इज झालं हेल्पिंग वर्ब, ही झालं सब्जेक्ट, कन्सिडरिंग V1 प्लस ING, माय प्रॉब्लेम झालं का ऑब्जेक्ट. आता माय प्रॉब्लेम इकडे पॅसिव्ह मध्ये सब्जेक्ट लिहायचा आहे, ते सिंग्युलर आहे म्हणून हीच केलं. इज माय प्रॉब्लेम बिंग कन्सिडर्ड बाय हिम. आर यू ड्राफ्टिंग अन ईमेल. आता आर झालं काय हेल्पिंग वर्ब, यू झाला सब्जेक्ट, ड्राफ्टिंग V1 प्लस ING आणि ईमेल झालं काय ऑब्जेक्ट. इकडे ऑब्जेक्टचा करायचा आहे सब्जेक्ट. इज अन ईमेल सिंग्युलर आहे ना ईमेल म्हणून इज घेतलं. इज अन ईमेल बिंग ड्राफ्टेड बाय यू, ड्राफ्टचं ड्राफ्टेड. तर अशा पद्धतीनं आपण इथे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्हचे आहेत सेंटेन्सेस, त्याचं पॅसिव्ह कसं करायचं ते बघितलं. आता आपण बघणार आहोत की निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह जे आहे त्याचं चेंज कसा करायचं. तर निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, हे जे पॉझिटिव्ह आहे इथे फक्त सब्जेक्ट नंतर नॉट टाकलंय, काही केलेलं नाही. बघा, एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर पहिल्या कॉलम मध्ये. दुसऱ्या मधलं पॅसिव्ह. आता एम इज आर पैकी इथे जसंच्या तसं कुठलं जे न्यू सब्जेक्ट नुसार हा जो ऑब्जेक्ट आहे याचा न्यू सब्जेक्ट करायचा, नॉट जसंच्या तसं ठेवायचं इथलं. बिंग टाकायचंय, हे जे V1 आहे त्याचं इकडे V3 करायचंय, बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा इकडे न्यू ऑब्जेक्ट करायचं. एक्झाम्पल्स थ्रू आपण समजवून घेऊया. बघा, आर यू नॉट आस्किंग द क्वेश्चन्स. आता इथे बघा, आर घेतलं इथलं, यू झाला सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, आस्किंग घेतलंय, आस्क प्लस ING, आस्किंग V1 प्लस ING आणि द क्वेश्चन्स झाले ऑब्जेक्ट. द क्वेश्चन्स जे आहे प्लुरल आहे म्हणून आर द क्वेश्चन्स नॉट बिंग आस्क्ड बाय यू. आर न्यू क्वेश्चन्स, न्यू सब्जेक्ट झालाय म्हणजे न्यू सब्जेक्ट म्हणजे काय, द क्वेश्चन्स प्लुरल आहे. नॉट घेतलंय, बिंग घ्यायचंय कंपल्सरी, इकडे आस्कचं घ्यायचं, आस्क्ड बाय आणि न्यू ऑब्जेक्ट काय घ्यायचा यू. इकडचा सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट. इज ही नॉट शाउटिंग ऍट द स्टुडंट्स. आता इज झालं हेल्पिंग वर्ब, ही झाला सब्जेक्ट, नॉट घ्यायचंय तिथे, शाउटिंग ऍट वर्ब, द स्टुडंट्स ऑब्जेक्ट. द स्टुडंट्स प्लुरल आहे, इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट. आर द स्टुडंट्स नॉट बिंग शाउटेड ऍट बाय हिम, या हिचं इकडे होतं हिम. थर्ड बघा, आर दे नॉट कन्व्हर्टिंग द डेटा इनटू अन एक्सेल शीट. आता आर हेल्पिंग वर्ब, दे सब्जेक्ट, नॉट घ्यायचंय, कन्व्हर्टिंग झालं V1 प्लस ING, द डेटा झालंय काय तुमचं ऑब्जेक्ट. आणि बाकीचा पार्ट जो आहे आता इथे बघा, इनटू अन एक्सेल शीट हा पूरक पार्ट आहे, कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. तर बघा कसं होतं, इज द डेटा नॉट बिंग कन्वर्टचं कन्वर्टेड इनटू अन एक्सेल, इनटू अन एक्सेल शीट, इथं वर्ड एक टाइप करायचं राहिला, इनटू अन एक्सेल शीट बाय दॅम. लास्ट बघा, आर यू नॉट डेमॉन्स्ट्रेटिंग द एक्सपेरिमेंट. आर हेल्पिंग वर्ब, यू झालं तुमचं सब्जेक्ट, नॉट घ्यायचंय, डेमॉन्स्ट्रेटिंग, डेमॉन्स्ट्रेट प्लस ING म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिंग V1 प्लस ING. त्यानंतर द एक्सपेरिमेंट झाला आपला ऑब्जेक्ट. आता इथे बघा, इज द एक्सपेरिमेंट. आता द एक्सपेरिमेंट झालं सिंग्युलर, त्याच्या अगोदर घ्यायचं इज, नॉट बिंग, डेमॉन्स्ट्रेटचं डेमॉन्स्ट्रेटेड, काय घ्यायचंय आणि ऑब्जेक्ट कुठला घ्यायचा यू, इकडचा सब्जेक्ट इकडं ऑब्जेक्ट. आता WH टाईप. आता WH टाईप म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्हच्या अगोदर WH टाईप वर्ड ठेवून त्या स्ट्रक्चरच्या अगोदर. बघा,
WH टाइप वर्ड ॲमिजार प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह करताना क्वेश्चनचा क्वेश्चनच ठेवावा लागतो हे लक्षात ठेवा. पॅसिव्ह करताना WH टाइप वर्डचा WH टाइप वर्ड ठेवायचा आहे. ॲमिजार ठेवायचं आहे. न्यू सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर बिंग V3 बाय न्यू ऑब्जेक्ट. तुम्हाला सर आलं कुठून? आता WH टाइप वर्ड जसाच्या तसा घेतला. ॲमिजार पैकी जे सूट होतं या सब्जेक्टनुसार ते घ्यायचंय. इथला ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर तो झाला इथला न्यू सब्जेक्ट. बिंग कंपल्सरी हे जे V1 आहे त्याचं करायचंय V3. काय घ्यायचंय आणि हा जो इकडचा सब्जेक्ट आहे त्याचं करायचंय न्यू ऑब्जेक्ट. सिंपल आहे. त्यानंतर बघा एक्झाम्पल्स. वाय आर यू ऑब्झर्विंग द ब्लंडर इन द प्रोजेक्ट? वाय WH टाइप वर्ड. आर यू observing V1 plus ING the blunder object in the project. Y जसंच्या तसं घ्यायचं. द ब्लंडर म्हणजे घोडचूक. सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. वाय इज द ब्लंडर बिंग ऑब्झर्वचं V3 ऑब्झर्व इन द प्रोजेक्ट बाय यू. म्हणून काय बोलते? वाय इज द ब्लंडर बिंग ऑब्झर्व इन द प्रोजेक्ट बाय यू. सेकंड बघा. वेन आर दे कॉलिंग द मॅनेजर? WH टाइप वर्ड हेल्पिंग वर्ब. Subject calling V1 plus ING, the manager, object. आता when is the manager? The manager singular आहे म्हणून is घेतलं. When is the manager being called by them? Who is attending the international conference? आता whoचं इकडे by whom होतं. The international conference झालं ऑब्जेक्ट. Attending झालं V1 plus ING, is झालं helping verb. By whom is the international conference being attended? Attends attended. Number 4. Why is he eliminating my name? Why WH type word is helping verb. He is a subject. Eliminating V1 plus ING. My name is object. WH type word सुरुवातीला why is my name. My name झाला subject त्यानुसार त्याच्या अगोदर घ्यायचं is. Why is my name being eliminated by him? हिचं होतं him. नेक्स्ट बघूया. WH टाइप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आता हे ज्याला कळालं त्याला हे कळायला सोपं आहे. कारण यामध्ये फक्त स्ट्रक्चर मध्ये नॉट ऍड केलंय. दॅट्स इट. म्हणजे हा WH टाइप वर्ड जो आहे तो इथे घ्यायचा तसंच तसं. ॲमेझार पैकी जे सूट होतंय न्यू सब्जेक्ट नुसार यामध्ये पॅसिव्ह मध्ये ते घ्यायचंय. हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला इकडे करायचा आहे न्यू ऑब्जेक्ट. नॉट घ्यायचंय जसंच्या तसं. बिईंग घ्यायचंय. हा जो V1 आहे त्याला V3 करायचा आहे. बरोबर. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला इथे न्यू सब्जेक्ट करायचा आहे पॅसिव्ह मध्ये. लक्षात घ्या सगळ्यांनी. आता एक्झाम्पल्स बघा. वाय आरंट दे सबमिटिंग द असाइनमेंट्स? आता बघा WH टाइप वर्ड. आरंट आर नॉटचं आरंट केलं. दे झालं सब्जेक्ट. सबमिटिंग सबमिट प्लस ING आणि द असाइनमेंट्स ऑब्जेक्ट. मग वाय आर द असाइनमेंट्स? आर का घेतलं? कारण द असाइनमेंट्स प्लुरल आहे. वाय आर द असाइनमेंट्स नॉट बिंग सबमिटेड बाय देम? त्या द्यायचं इकडे देम होत. वेन आर दे नॉट एंटरटेनिंग अस? WH टाइप वर्ड हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट. एंटरिंग इथे नॉट येतंय. एंटरटेनिंग. परत सांगतोय बघा. नंबर 2 आहे वेन आर दे नॉट एंटरटेनिंग अस? यामध्ये वेन झाला WH टाइप वर्ड. आर झाला हेल्पिंग वर्ब. दे झालं सब्जेक्ट. नॉट घ्यायचंय. एंटरटेनिंग V1 प्लस ING अस झालंय ऑब्जेक्ट. वेन आर वी नॉट बिंग एंटरटेन बाय देम? हु इज नॉट एक्सचेंजिंग द बॅग? हु झालं सब्जेक्ट रिलेटेड आहे. विचारलाय सब्जेक्ट. त्याचं पॅसिव्ह करताना बाय हुम होतं. इजंट इज नॉट हेल्पिंग वर्ब मध्ये. एक्सचेंजिंग V1 प्लस ING आणि द बॅग इज एन ऑब्जेक्ट. बाय हुम इज. द बॅग इज सिंग्युलर म्हणून इज. बाय हुम इज द बॅग नॉट बिंग एक्सचेंज्ड. तर अशा पद्धतीनं आपण आता या सेशन मध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघितलं. त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स बघितले. वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. आणि जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल, सेंटेन्सेस असतील किंवा इंट्रॉगेटिव्ह असतील त्यामध्ये चेंजेस कसे करायचे, त्याचे फॉर्म्युलाज कुठले, त्याचे स्ट्रक्चर्स कुठले, हे सगळं इथं डिस्कस केलेलं आहे. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. सो थँक्यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.